दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नागपूरवरून नाशिक रोड रेल्वेसाठी 14 केबल भरलेला ट्रक क्रमांक MS4 MS 4743 ही सिन्नर फाटाजवळ नाशिक पुणे रोड येथील उड्डाणपुलावर उभी असताना त्यातील 9 लाख रुपये किमतीचा एक केबल बंडल कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्यानं फिर्यादी पंकज गौतम मेश्राम वय 38 वर्ष राहणार शिवलकर नगर खरवी रोड नागपूर यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यातील केबल ही नागपूर रेल्वेची असून शासकीय मालमत्ता असल्यानं गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं त्या अनुषंगानं तपास सुरू होता। पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी तारासिंग चरणसिंग शिकलकर वय 19 वर्ष राहणार शिकलकरीवरती सिन्नर फाटा नाशिक रोड यसुसिंग मनुसिंग शिकलकर वय 18 वर्ष राहणार शिकलकरी वस्ती सिन्नर फाटा नाशिक रोड यांनी सदर केबल बंडल चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। गुन्हे शोध पथकाने सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन रेल्वे वसाहतमध्ये लपवलेली 9 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची केबल जप्त करून ताब्यात घेतलाय। तसंच गुन्हा उघडकीस आणला आहे। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली। नमस्कार। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे दिनांक 22/2/2026 रोजी सिन्नर फाटा येथे सिन्नर फाटा हायवे लगत एक ट्रक उभा होता। त्यातून रेल्वे केबलची जी केबल वायर साधारण 900 किलो वजनाची तसेच 1000 मीटरची साधारणतः 1000 मीटर असलेली 9 लाख किमतीची चोरी गेल्याने गुन्हा दाखल होता। तसेच तपास आमच्याकडे असल्याने सदर जो केबल जी होती ती रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेची असल्याने शासकीय असल्याने मान्य नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य कर्णिक सर तसेच आमचे झोंटू सर आणि किशोर काळे सर तसेच राऊत मॅडम ACP आम्हाला तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला पूर्ण गुन्हे पथकाच्या टीमला बोलवून तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले। त्यानुसार आम्ही तपास करत असताना आम्हाला सदर ठिकाणी आम्ही जेव्हा व्हिजिट दिली तर तिथे कुठलाही धागादोरा मिळून आला नाही। तसेच सदर झालेल्या चोरीच्या ठिकाणी कुठलेही CCTV फुटेज आम्हाला प्राप्त झाले नाही। तरी देखील आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला स्वतःला गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा परिसरातील शिकलकरी वस्तीकर मधील तारासिंग शिकलकरीकर तसेच यसुसिंग शिकलकर असे 2 यांनी संशयितांनी सदर गुन्ह्यातील केबल चोरली असून त्यांना आम्ही टीमसोबत आमच्या पथकासोबत आम्ही ताब्यात घेऊन सदर चोरीस गेलेला 100% माल आम्ही रिकव्हर करण्यामध्ये यशस्वी झालो। सदर कामगिरी आम्ही सदर गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करून पुढील तपास चालू आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।